गुड इव्हनिंग सगळ्यांना। पुण्यात ना पावसाने अगदी कहर केला आहे। 5 ते 6 दिवस झाले पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे। मग म्हटलं मस्त घरात बसूनच आज पाऊस एन्जॉय करूया। मग मी घरात ब्रेड होतंच, एक ब्रेडचं स्लाईस घेतलं आहे। त्याच्यावरती मी बटाटा उकडून त्यामध्ये तिखट मीठ म्हणजे चिली फ्लेक्स, धनेपूड, जिरेपूड, मीठ असं सगळं टाकलेलं आहे आणि ते मस्त ब्रेडवर मी स्प्रेड केलं आहे। वरतून बारीक कट केलेला कांदा मी इथे टाकला आहे, म्हणजे चिटकवून घेतला आहे व्यवस्थित त्या बटाट्यावरती, बटाट्याच्या भाजीवरती। आणि बरोबर 4 स्लाईसमध्ये मी त्याला इथे कट केलेलं आहे। ह्याला आपण ब्रेड पकोडा काइंड ऑफ म्हणू शकतो। एक थोडी वेगळी रेसिपी मी इथे ट्राय केली आहे। बेसनमध्ये नाही तर मी एक स्लरी बनवली आहे। इथे 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडं मीठ टाकलं आहे। अशा प्रकारे मी त्याचे ब्रेडचे स्लाईस बनवून घेतल्या होत्या। त्याला याच्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेतलं आहे व्यवस्थित। दोन्ही बाजूंनी ब्रेड क्रम्सचं मी कोटिंग केलं आहे, म्हणजे ती जी बटाट्याची भाजी ती बाहेर येणार नाही आणि फ्राय केल्यानंतर हे ब्रेडचं स्लाईस मस्त क्रंची होईल। अशा प्रकारे सगळ्या स्लाईस मी इथे ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेतल्या आहेत। ज्या प्रकारे तुम्ही ब्रेड क्रम्स त्याला नीट कोट करताय त्याच्यानुसारच तुमचं पदार्थ तेवढा क्रंची होईल। अशा प्रकारे सगळ्या ब्रेड मी घोळून घेतल्यानंतर मी आता याला करणार आहे डीप फ्राय। तेलामध्ये मी एक बाईट्स टाकते आहे ब्रेडचे। अशा प्रकारे चौकोनी म्हणजे ब्रेड पकोडा वगैरे थोडा साईजने मोठा असतो, पण हे जस्ट बाईट म्हणून हलकं फुलकं काहीतरी खायला छोट्याशा भुकेसाठी मस्त आयटम आहे। असं तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघू शकता। काय 2 बटाटे उकडले आणि ब्रेड असलं घरात की हे आपण आरामात बनवू शकतो। त्याच्यासाठी फार काही इन्ग्रेडियंट्स असे लागत नाही। मस्तपैकी मी फ्राय करून घेते आहे, छान ब्राउनिश होईपर्यंत खरपूस। मीडियम फ्लेमवर मी इथे याला फ्राय करते आहे, म्हणजे जास्त तेल ओढणार नाही। आणि या प्रकारे आपले पोटॅटो बाईट्स तयार आहेत। स्टफिंगवाले टोमॅटो सॉससोबत किंवा टोमॅटो चिली सॉससोबत हे मस्त तुम्ही पाऊस बघत एन्जॉय करू शकता। ओके, हॅपी रेन, एन्जॉय दी रेन। बाय बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।